एक 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 राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 2650 शिक्षक आहेत. त्यापैकी केवळ 650 महिला आहेत, शिक्षक आहेत. माहे ऑक्टोबर 2025मध्ये असे दिसून आले की महिला आरक्षण धोरण व गुणवत्तेनुसार महिला शिक्षिका करीत असणे, ऑनलाईन बदली, महिला मिळणाऱ्या लाभ यावेळी काही शाळात उपलब्ध नसणे, म्हणजे काही शाळेत एकही शिक्षिका उपलब्ध नाही. शिक्षकाचे प्रमाण फक्त 24, महिला शिक्षकाचे प्रमाण फक्त 24.5 आहे. अशा अवस्थेत आता प्राथमिक शाळेच्या मुलींचे 6वीच्या पुढचे आणि त्याच्या आधी काही ना काही प्रश्न असतात. आधी कुठल्याही शाळेत टॉयलेट नाहीत आणि टॉयलेट महिला शिक्षक असल्या मुलींनी त्यांना सांगितलं ते पंचायतीत जातील, टॉयलेट येतात माणूस सांगतील, साफ करून देतील. ही काही कुठल्याही शाळेत सोयी नाही, चांगली टॉयलेट ब्लॉक नाहीत, अनेक त्यांच्या समस्या आहेत. त्या समस्या ऐकून घ्यायलाही कोण नाही. आणि अशा असताना मंत्री महोदयांनी मला जे उत्तर दिलं आहे ते सगळं वेगळं दिलं आहे. ते म्हणतात शिक्षक भरती पोर्टलमार्फत घेतली जाते, शिक्षण अभियंता बुद्धिमत्ता प्राप्त गुणांचं घेतलं. आमची नवीन शिक्षक घ्या अशी मागणीच नाही आहे. त्यातले शिक्षक प्रत्येक शिक्षिका त्या प्रत्येक शाळेत द्या, मुलीची संबंधित जे समस्या कशी सुटतील बघा, एवढीच मागणी आहे. असं असताना नको त्या उत्तर देऊन याचा काय उपयोग आहे? तेव्हा हे दिलेलं उत्तर मला मान्य नाही आणि जी आमची मागणी आहे त्याची विसंगत असं आम्हाला मागणी आमची आहे, त्याप्रमाणे द्यावा अशी माझी विनंती आहे. सभापती महोदय, माननीय सदस्यांनी मांडलेला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांचा मुद्दा असा आहे की शाळांमध्ये ज्या ठिकाणी मुलींचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी महिला शिक्षिकेची भरती त्या ठिकाणी असली पाहिजे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदस्य आपण सर्वजण जाणतो की जी शिक्षक भरती होती ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत असते. याची पूर्ण अथॉरिटी जी आहे ती जिल्हा परिषदच्या सीओ कडे आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. जाहिरात काढणे, त्याची बिंदू नामावली तयारी करणे आणि नंतर मग प्राधान्यानं त्या नियुक्त्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद सीओच्या मार्फत करण्यात येते. परंतु शासन निर्णयानुसार आपण ज्या ह्या नियुक्त करतो किंवा बदल्या आपण त्या ठिकाणी करतो त्याच्यामध्ये आधार जो घेण्यात येतो तो दुर्धर आजाराने ग्रस्त, पती पत्नी एकत्रीकरण, उमेदवारांचा पसंतीक्रम इत्यादी घटकांना आपण त्या ठिकाणी महत्त्व देतो. त्या शासन निर्णयात कुठेही तरतूद नाही की एखाद्या ठिकाणी मुलींची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे महिला शिक्षकाची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात यावी. परंतु त्या ठिकाणच्या मुलींची समस्या सोडविण्याकरता आपण वेगवेगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी केलेल्या आहे. प्रामुख्याने पॉस्को ई बॉक्स, चिराग ॲप, तक्रारपीठ इत्यादींचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. परंतु आपण जो मुद्दा मांडलेला आहे की ज्या ठिकाणी महिला म्हणजे मुलींची संख्या जास्त अशा शिक्षकांमध्ये, तर निश्चितपणे याच्यावर गंभीरतेने विचार करून हा देखील घटक ॲड करून आपण त्या ठिकाणी प्राधान्याने अशा ठिकाणी महिला शिक्षकांची नियुक्ती करता येईल का याच्यावर विचार करण्यात येईल. चित्रताई, धन्यवाद सभापती महोदय. अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर असा हा प्रश्न आहे. सभापती महोदय, महिला शिक्षकांच्या अभावामुळे मुलींना आरोग्यविषयक, वैयक्तिक किंवा सायबर सुरक्षा संदर्भामध्ये कोणतीही विश्वासार्ह व्यक्ती किंवा समुपदेशक न मिळणं ही अतिशय गंभीर बाब आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न याच्यावरती आहे. तर शाळांमध्ये महिला समुपदेशक म्हणजे काउन्सिलरची नेमणूक वा उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे? याच्यामध्ये सभापती महोदय, आपण ज्या महिला शिक्षकांची नियुक्ती करायची आहे आणि 30% आरक्षण जे महिलांकरता शिक्षक भरतीमध्ये आहे ते पूर्णपणे 30% आरक्षणाचा आधार घेऊन आपण त्या ठिकाणी भरती केलेली आहे. दुसऱ्या वेळी आता महिला समुपदेशन करण्याकरिता जर का एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात जर का तिथे महिला शिक्षिका नाही आहे तर निश्चित लवकरात लवकर याच्यावरती संबंधित विभागासोबत म्हणजे आपल्या विभागासोबत चर्चा करून महिला समुपदेशक त्या विद्यालयात शिकणाऱ्या मुलींकरता कसं नियुक्ती करता येईल याच्यावर कारवाई करण्यात येईल. आजगावकर साहेब. या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितले की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरती होते. या अनुषंगानं मला विचारायचं होतं की पवित्र पोर्टलमध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत, या त्रुटी दूर केल्या तरच त्या ठिकाणी भरती होऊ शकते. त्या त्रुटी दूर झालेत काय? आणि दुसरा असा प्रश्न आहे की RT सांगते की त्या ठिकाणी स्वच्छतागृह किती असली पाहिजेत, काय असलं पाहिजे, काय सुविधा असल्या पाहिजेत. मग या अनुषंगानं त्या ठिकाणी
मुलींच्यासाठीचे स्वच्छतागृह सगळ्या शाळांच्या मध्ये उपलब्ध आहेत का? आपण जाणतो की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून शालेय शिक्षणातल्या शिक्षकांची भरती त्या ठिकाणी होते. काही ठिकाणी त्रुट्या जर का आढळून आल्या तर आपण त्या त्रुट्या दूर करण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे. कुठलीही कार्यपद्धती आपण अवलंबली तर त्यातल्या काही ना काही त्रुट्या त्याच्यामध्ये समोर येत असतात. याच्यामध्ये देखील काही त्रुट्या असल्यास आपण त्या त्रुट्या निश्चितपणे त्या ठिकाणी दूर करू. दुसरा यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी शौचालयांची त्या ठिकाणी कमतरता आहे. आपण सर्वजण जाणतो की समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सरकारी शाळांचं बांधकाम आपण हाती त्या ठिकाणी घेतलेलं आहे. माननीय पंतप्रधान मोदींनी अनेक शाळा घेतल्या PMC शाळांच्या माध्यमातून. त्याच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक उपक्रम आणला CMC शाळा. या माध्यमातून देखील आपण जवळजवळ 5,000 शाळांचं बांधकाम त्या ठिकाणी करतोय. जिल्हा नियोजन समितीमध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद आपण शाळा बांधकामाकरता केलेली आहे. तरी देखील स्पेसिफिक आपल्या निदर्शनात काही शाळा आल्या असतील का ह्या शाळेमध्ये तातडीची गरज आहे आणि ह्या ठिकाणी शौचालय उपलब्ध नाही आहे तर आपल्या यादीचा स्वीकार करून त्याला प्राधान्य देण्यात येईल. अभ्यंकर सर. धन्यवाद सभापती महोदय. कोठारी कमिशन आणि मुदलियार कमिशन यांनी दोन्ही कमिशनमध्ये मुलींचं प्रमाण हे लक्षणीय असलं पाहिजे, म्हणजे महिलांचं प्रमाण जास्त असलं पाहिजे अशा प्रकारच्या शिफारशी दोन्ही ठिकाणी आहेत. आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा महिलांच्या मार्फत बालकांचं शिक्षण व्हायला पाहिजे असंही नमूद केलेलं आहे. याच्याशिवाय पाश्चिमात्य देशामध्ये टीचर हे फेमिनाईन जेंडर आहे, हे मॅस्क्युलाईन जेंडर नाही. हे स्त्रीलिंगी म्हणूनच वापरलं जातं. म्हणजे याचा अर्थ असा की जास्तीत जास्त महिला त्या ठिकाणी आहेत असं गृहीत धरून त्या ठिकाणी हा शब्दप्रयोग केला जातो. हे बरोबर आहे, महिलांचं प्रमाण हे जास्त असायला पाहिजे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांच्या पदांचं खच्चीकरण नवीन येऊ घातलेला जो आपला नियम आहे ते होत असताना शिक्षकांचे पदच मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. महिलांचं त्या दृष्टीने नक्कीच होईल. माझा प्रश्न असा आहे की RTमध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे आपण प्रत्येक शाळेला शिक्षक देणार आहात काय आणि त्याच्यामध्ये 50% प्रमाण हे महिलांचं ठेवणार आहात काय? निश्चितच RTमध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे आपण शिक्षकांच्या भरती त्या ठिकाणी करणार आहोत. दुसरं 50% आरक्षण आज आपला कायदा 30%चा आहे, ज्याप्रमाणे आपण भरती त्या ठिकाणी चालवतो आहे. भविष्यात तशी मागणी झाल्यास आणि आपल्या सभागृहाने पारित केल्यावर त्याच्यावर देखील विचार करण्यात येईल. काळे सर. सभापती महोदय, एकतर आमचं शिक्षण खातं घ्यायला कोणी आनंदीच नसतं आणि शिक्षण खातं दिलंय म्हणजे जसं काही शिक्षा दिली असं प्रत्येकाला वाटतं, जी तुम्हाला वाटत नाही. कारण तुम्ही पदभार घेतल्यापासून आनंदानं या खात्याचं काम करताय आणि अनेक नवीन कल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहेत आणि त्या उतरवण्याचा प्रयत्न पण आपला करताय, कारण आपण सुद्धा एक शिक्षण संस्थेचे प्रमुख आहात. सभापती महोदय, खरं म्हणजे आमचे सहकारी अरुण लाड साहेबाला काय म्हणायचं होतं की नवीन शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होते. आपण त्याला आरक्षण नियमानुसार लागू केलंय. महिला शिक्षकही त्याच्यामध्ये आहेत. पुन्हा जात न्याय इतर पण आरक्षण आहे. परंतु आता जे काय आपल्या हातामध्ये आज काय भरती पवित्र पोर्टलमधून असल्यामुळं आपल्या हातात नाही की ते जेवढी टक्केवारी आहे तेवढ्याच महिला येतील, हे मान्य आहे. पण आता जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत ते संख्या जास्त आहे खाजगीपेक्षा. हे राज्यामध्ये प्राथमिक शाळा आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा आपण किमान बदली होते, दरवर्षी आपण बदली करतो, तर बदली करताना तरी किमान हे बघितलं पाहिजे की त्या शाळेमध्ये किमान 2 तरी महिला शिक्षक आहेत का नाही. म्हणजे जेणेकरून आता मुली तर सगळीकडेच आहेत, आपल्याकडे कन्या शाळा सुद्धा आहे आणि आपण बघतोय की आता वाड्या तांड्यावरती सुद्धा आपल्याला माहिती आहे मंत्री महोदय की मुलांपेक्षा जास्त संख्या मुलीची शिक्षण घेताना दिसते, नव्हे तर ते आहे सुद्धा. त्याच्यामुळं त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या महिला शिक्षक असल्यावर त्या अधिक पद्धतीनं पोचू शकते आणि त्यातून मार्ग निघू शकतो. या दृष्टिकोनातून त्यांना हे म्हणायचं होतं की आपल्याला हा बदल करता येईल का. बदल म्हणजे बदली करताना किमान त्या शाळेवरती किमान 2 तरी महिला शिक्षक असाव्यात. अशा पद्धतीनं बदलीच्या माध्यमातून आपण रचना एक त्या खात्याचे प्रमुख करू शकतो.
तेव्हा आता तरी शैक्षणिक वर्ष आता अर्ध्यावरती आलंय, अर्ध्याच्या पुढं आपण गेलोय, आता ते करता येणार नाही. पण पुढील शैक्षणिक वर्षापासून तरी हा कटाक्ष आपल्याला घालता आला तर मला वाटतं एक नवीन पद्धती त्याच्यामध्ये येईल आणि सर्व शाळेवरती महिला शिक्षिका ह्या मिळू शकतील आणि ज्या उद्देशाने ही लक्षवेधी लाडसाहेबांनी मांडली त्याला न्याय मिळण्याचं काम होईल. ते आपण किमान पुढील शैक्षणिक वर्षापासून करणार का. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता इथं आपण स्वच्छतागृहाच्या बाबतीमध्ये बोललेलो आहात, तुम्ही सांगितलं की करतोय वगैरे, पण मूळ प्रश्न जो आहे तो खाजगी माध्यमांच्या शाळांचा आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक शाळा आहेत, उच्च माध्यमिक शाळा आहेत. आता आपण हे शासनाच्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनुदान देतोच, इतर खर्चासाठी सानुग्रह अनुदान देतोय, पण खाजगी संस्थेच्या शाळांना आपण काय देतोय तर आपण त्यांना 12% वेतनाच्या दरवर्षी देत होतो. आता 12%ची कपात करून सुद्धा आपण ते 5%वर आलो. म्हणजे 4% वेतनेतर अनुदान आणि 1% इमारत भाडं, असं 5% आपण त्यांना खर्चासाठी देतोय. ते पण वेळेवरती मिळत नाही. मंत्री महोदय, तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालावं. आपण अभ्यास व्हात. किमान हे 5% जे खर्च आपण देतोय वेतनेतर अनुदान म्हणून ते तरी दर वर्षाला मिळालं तर किमान त्या संस्था, त्या शाळा हे टॉयलेट्स बांधू शकतील, स्वच्छतागृह बांधू शकतील आणि ह्या भौतिक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करू शकतील, जे आपल्याला खर्चाला त्या ठिकाणी देय आहे. तेव्हा आपण आज राज्यामध्ये 2008 नंतर, मंत्री महोदय आपलं लक्ष वेधतो या महत्त्वाच्या प्रश्नाकडे, 2008 पासून, कारण आपण हे 5% वेतनाचं अनुदान कुणाला देतो, टप्प्यावरल्या शाळेला देत नाही. ज्या शाळा 100% अनुदान आलं त्याच शाळांना आपण हे वेतनेतर अनुदान देतोय. पण 2008 नंतर ज्या काही शाळा 100%वर आल्या त्यांना आजपर्यंत सुद्धा ते अनुदान मिळत नाहीये. या प्रश्नाकडे मी आपलं लक्ष वेधतोय. तेव्हा आपण लक्ष घालून 2008 नंतर ज्या शाळा 100%वर आल्या त्या सगळ्यांना वेतनेतर अनुदान देण्याचा निर्णय करणार का, हा माझा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, आज सुद्धा सभापती महोदय की हे वेतनेतर अनुदान मिळत नसल्यामुळे, कारण ह्या शाळा शासन मान्य असल्यामुळे कुठली फी आपल्याला विद्यार्थ्याकडून घेता येत नाहीये. त्यामुळं यांना कुठलंही उत्पन्नाचं साधन या शाळा नाही का नाही. इंग्रजी शाळा फी घेतात, त्यांना ते साधन आहे, त्याच्यामुळे त्यांच्या शाळा टापटीप आपल्याला बघायला मिळतात. पण ह्या खाजगी माध्यमाच्या शाळा, आज महाराष्ट्र शासनाचा एवढा मोठा बोजा, एवढ्या शाळा तुम्हाला सुरू ठेवायला लागल्या असती तर करोडो रुपये बोजा तुमच्यावरती आला असता. पण हा भार खाजगी शिक्षण संस्था चालकांनी उचललेला आहे, ही जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि किमान त्यांच्या नाही तर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे जे काही वेतनेतर अनुदान आहे ते दरवर्षी वेळेवरती मिळावं, 8 नंतरच्यांना सुद्धा मिळावं. या बाबतीमध्ये निर्णय करार का. आणि मगाशी जो पहिला प्रश्न परत अधोरेखित करतोय की पुढच्या वर्षीपासून तरी किमान या शिक्षकाच्या बदल्या होत असताना प्रत्येक शाळेला किमान 2 तरी महिला शिक्षिका मिळाव्यात. या बाबतीमध्ये काही SOP ज्याला आपण म्हणतो कार्यप्रणाली मराठीमध्ये, ती राबवली जाईल का. हे माझे अतिशय मुद्देसूद आणि कंसात स्पेसिफिक 3च प्रश्न आहेत. सर्वात पहिले तर ज्येष्ठ सदस्य विक्रम काळे साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी सांगितलं की मला आनंद झाला जेव्हापासून मी याचा प्रभार घेतला. याचं कारण असं आहे काळे साहेब, कारण आपण आनंददायी शिक्षणाची सुरुवात 2024 पासून त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे मी तर आनंदी आहे, राज्यातले विद्यार्थी देखील आनंदी आहे आणि शिक्षक देखील त्या ठिकाणी आनंदी आहे. आपला सर्वात पहिला प्रश्न तो म्हणजे की आपण बदल्या करताना त्या त्या ठिकाणच्या महिला शिक्षकांना प्राधान्यानं प्रत्येक शाळेमध्ये नियुक्ती त्याची झाली पाहिजे. परंतु आपलं बदलीचं जर का धोरण पाहिलं तर त्याच्यामध्ये महिलांच्या बदलीमध्ये प्राधान्य देण्यात यावं असं कुठेही नसून आपलं जे धोरण आहे त्याच्यामध्ये दुर्धर आजाराने ग्रस्त, पती पत्नी एकत्रीकरण, उमेदवारांचा पसंतीक्रम हे घटक त्याच्यामध्ये दिलेले आहे. तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बदल्या कुठून होते काळे साहेब? जिल्हा परिषदमधून. जिल्हा परिषद विभाग कोणाचा आहे? ग्रामविकास विभागाचा. मी मंत्री शालेय शिक्षण विभागाचा. परंतु आपण दिलेली सूचना लक्षात घेऊन आपण ग्रामविकास विभागासोबत बैठक ठेवू आणि दिलेली सूचना देखील महत्त्वाची आहे की ज्या शाळांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी निश्चितपणे प्राधान्यानं आपण महिला शिक्षिका त्या ठिकाणी पाठविली पाहिजे. याच्याकरता आपण बैठक घेऊन त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढू. दुसरा आपला मुद्दा होता की 2008 नंतर ज्या शाळा अनुदानावर आल्या त्यांना वेतनेतर अनुदान हे 100% त्या ठिकाणी मिळालं पाहिजे.
आज आपण सर्व बघतो की विविध शाळा अनेक ज्या इतक्या मोठ्या प्रमाणात शाळा आपल्या राज्यामध्ये वाढल्या आणि त्या काळात परिस्थिती देखील तशी होती की आपण शाळाच्या परवानगी दिल्या. परंतु आता आपण जर का बघितलं तर लोकांचा नागरिकांचा कल हा त्या ठिकाणी बघितलेला आहे. त्या नागरिकांच्या जनतेच्या कलामुळं खाजगी नवीन शाळा इंग्रजी माध्यमाच्या तयार झाल्या. कदाचित सभागृहात बसलेल्या प्रत्येक जास्तीत जास्त सदस्यांचे पाल्य देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये आहे. त्याच्यामुळं ह्या शाळांवर कुठेतरी परिणाम त्या ठिकाणी झाला. परंतु 2008 नंतर आपला जो मूळ प्रश्न आहे की 2008 नंतरच्या 100% अनुदानावर आलेल्या शाळांकरता त्या ठिकाणी अनुदान देते का, याची देखील बाब वित्त विभागासोबत चर्चा करून त्या ठिकाणी तपासण्यात येईल. तिसरा आपला मुद्दा म्हणजे ज्या शाळा आधीच्या आहेत 2008च्या त्यांना आपण 5% वेतनेतर अनुदान देतो, ते वेळेवर मिळत नाही असं आपली सूचना या ठिकाणी आहे. ते वेळेवर मिळण्याचे निर्देश त्या ठिकाणी विभागाला देण्यात येतील.